निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण। सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो एक नाद व्यापुनी त्रिभुवन। पंच नाथ बाबा म्हणले तसं आपल्यावर अचानक कोणतं संकट आलं असेल? थोडा वेळ थांबा, मग समजा आपल्या डोळ्यांसमोर येईल। नाथ बाबा, नाथ बाबा। चित्रा, नाथ बाबा। काय ग चित्रा, काय झालं पोरी? अशी पळत पळत का आलीस? इथे नाथ बाबा आले होते ना, कुठे आहेत ते? वय नाथ बाबा आले होते, त्यांनी भंडारा घातला, समद्यासनी परसाद बी दिला, आता ते माघारी गेले। तुझं काय काम आहे नाथ बाबाकडे? अक्काला लई त्रास होतोय, तिचा हात वाकडा झालाय। काय असं काय झालं अचानक? अक्का बाजेवर बसली होती आणि तिचा हात दुखायला लागला अचानक आणि काय हालचाल बी होत नव्हती। तिनं नाथ बाबांच्या भंडाऱ्यात वाटण टाकलं आणि त्यासाठीच मला नाथ बाबांना भेटायचंय। नाथ बाबा, चित्रे, नाथ बाबा। का बाई, काय करायचं? आलं का तुमच्या ध्यानात? म्हणजे अक्काबाई भंडाऱ्यात काहीतरी विघ्न आणाया गेली आणि तिचा डाव तिच्यावरच उलटला। असंच आहे, कारण अक्काबाई मला भंडाऱ्याकडे येताना दिसल्यासारखी झाली होती। लोकांचं वाटुळं करा गेल्यावर दुसरं काय होणार? हेच होणार। म्हणजे नाथ बाबा म्हणत होते ते विघ्न हेच होतं तर? त्याची शिक्षा नाथ बाबांनी तिला दिली। ए चला रे समदे, जाऊन बघूया। गुरुदेव, त्या मुलाचे माता पिता तुम्हाला भेटायला येणार आहेत। त्यांना यावंच लागणार आहे का नाही? सत्य परिस्थितीचं ज्ञान आपल्याला त्यांना करून द्यावं लागणार आहे। साधुबुवा, तुम्ही म्हणाला होता तसं आम्ही आमच्या मुलाला घेऊन आलोय। भाई, तुम्ही काहीतरी सांगणार असं म्हणले होते। तुमचा मुलगा ज्या दिवशी गावातून हरवला होता त्या दिवशी तो गावातून ह्या वनात आला आणि ह्याच ठिकाणी एका वाघाने त्याचा बळी घेतला। त्यानंतर इथे त्याचा आता आत्मा भटकत आहे। साधुबुवा, काय सांगताय? हे असं कसं होईल? म्हणजे आम्हाला जो दिसतोय तो आमचा मुलगा जित्ता नाहीये। हा तुमच्या मुलाचा आत्मा आहे। त्याचा आत्मा त्याच्या शरीरातून तेव्हाच बाहेर पडला होता। पण आम्ही कसं मानायचं? माझ्या पोटचा गोळा होत्यो। तुम्हाला त्याचं शरीर सापडलं नाही, तुम्हाला केवळ त्याचा आत्मा दिसतो आहे।
तुमचं त्याच्यावर अतिशय प्रेम असल्याने त्याचा आत्मा भटकत आहे असं क्वचितच घडतं. परंतु आता तो ह्या अवस्थेत अडकला आहे. तुम्हाला ते मान्य करावं लागेल माई. निघून गेलेली वेळ परत येणार नाही. तुम्ही दोघे त्याला या पाशातून मुक्त करा. तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की तुमचा मुलगा जर कित्येक दिवस याच अवस्थेत राहिला तर मग तो कित्येक वर्ष याच रूपात अडकून राहील. त्यामुळे त्याला तुमच्या मनातून मुक्त करा. तुम्ही सांगताय ते आम्हाला काय बी समजत नाही साधू बुवा. आम्हाला फक्त आमचा मुलगा दिसतोय हो. बरोबर आहे माई तुमचं. ही गोष्ट तितकीशी समजून घेण्यास सोपी नाही. ही मनुष्याच्या आकलना पलीकडची गोष्ट आहे आणि त्यात तुम्ही मायापाशात अडकलेले आई वडील आहात. मी सांगतो तसं करा. त्याला जाऊ द्या. आम्ही त्याला मुक्ती देतो. नाही 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 मला जमायचं ते बुवा. नाही जमायचं मला. तुम्हाला मनावर दगड ठेवून हे करायचं आहे. त्याला एकदा डोळे भरून पाहून घ्या आणि मग त्याला अनुमती द्या. मी तुम्हाला आशीर्वाद देतो की पुढच्या सालात हाच मुलगा तुमच्या पोटी जन्माला येईल. कानिफ, आदेश, अलख निरंजन. सुखी रहा. काय अक्काबाई, आम्हाला असं समजलं की तुझा हात वाकडा झालाय. खरंय काय का त्याचं बी काय ढोंग करतीयस? हा, ए पंच, कशाला आलायस तू इथं? मला तुझ्या संगट अजिबात बोलायचं नाहीये. आधीच माझं डोसकं भडकलंय. चल निघित ना. तुझ्या तोंडावर तरी कळतंय जे ऐकलं ते खरं आहे. अगं अक्काबाई, एवढी भंडाऱ्याला आली होतीस तर निदान प्रसाद तरी घ्यायचास. अगं सुख समाधान लाभलं असतं तुला, पर तू त्यात विघ्न आणाय गेलीस. म्हणून तुझी अशी गत झाली बघ. ते तू मला सांगायचं
द्यायची गरज नाही. होय, आणलंय म्या विघ्न, मीच आणलंय. मला त्या नाथांचा भंडारा होऊ द्यायचाच नव्हता. पर काय झालं, तोंड घशीच पडलीस ना. अगं आता तरी शहाणी हो. ए पंच, ही अक्काबाई कुणाला पण घाबरत नाही हा, सांगून ठेवतीये. ज्या वाटण आलायस का नाही त्या वाटण गपगोमान निघून जा. आणि तुम्ही समद्यानी त्या नातांच्या भंडाऱ्याचा प्रसाद खालायचा का नाही तेव्हा तुमची पोट भरली असतील. मग आता घरला जाण गपगोमान झोपा. ही अक्काबाई कोणाला बी भीत नाही. माझं म्या बघते काय करायचंय ते. आम्ही आमच्या वाटेने जाऊच ग, पर गावकऱ्यांनी बी कळू देत तुझा प्रताप. गावकऱ्याओ, नाथ बाबांनी भंडाऱ्याचा जो प्रसाद केला होता त्या प्रसादात या अक्काबाईनं विष कालवलं होतं. विष समध्या गावकऱ्यांना मारायला निघाली होती. स्वतःला देवी आईची भक्त म्हणवतीस ना, मग देवी आईच्या नावाखाली असली वंगाळ कामं करतेस का? तू तुझं थोबाड बंद कर. आज माझी पडती बाजू आहे म्हणून तू बोलायला लागलायस. पर हे कायमच राहील असं समजू नका. आज ना उद्या मी बरी होणार. मग बघाच समद्यांच्या मानगुटीवर मी पुन्हा कशी बसते ते. अक्काबाई, एवढ्या लोकांच्या जीवावर उठलीस तू. त्या लोकांनी काय वाईट केलंय तुझं? लोक नाथ बाबांना मान देतात म्हणून तू असं करायला निघालीस पाय. बघितलंच ना वा अक्काबाई, आता ह्या गावातल्या लोकांनी बी तोंड फुटायला लागलेत बघ. तुमची जेवढी अक्कल आहे का नाही तेवढंच तुम्ही बोला. तुम्ही मला नका शिकू काय करायचं ते. आज वाचला सा, पर तुमचे दिस काय लय उरले नाहीत. आई आई, देवी आई. अक्का, हे बघ अक्काबाई, मला बी ठाव आहे. माणसाकडनं चूक होते तशी तुझ्याकडनं बी झाली. हवं तर मी नाथाची नवदी करतो, तुझा हात बरा करायला सांगतो. पर मला तुझ्याकडून वचन हवंय ही असली वंगाळ कामं तू करणार नाहीस. आणि हा गाव सोडून तू निघून जाशील. असलं काय बी हुयाचं नाही पंच. माघार घेईल ती अक्काबाई कसली. म्या कुणाचं पाय धरायची नाही आणि माझ्यासाठी तुम्ही कुणाचं पाय धरायची गरज नाही. माझ्यावर आलेली येळ सावरून न्याया या खमके हाय. अक्काबाई, आमचं ऐक. पंच म्हणतात तसं आम्ही समदे नाथ बाबाकडे जातो आणि बोलतो त्यांच्याशी, म्हणजे ते तुझ्यावर कृपा करतील. फक्त तू त्यांच्या आणि गावच्या कामात ढवळ ढवळ करू नगस. एक डाव सांगितलेलं कळत नाही का? मला कोणाची बी गरज नाही. निघायत ना. जाऊ दे गावकऱ्याओ, सुंब जळला तरी पेळ नाही गेला असून. मरू दे तिच्या कर्मानं. चला. नाथ बाबा, नाथ बाबा, गुरुदेव, गुरुदेव, नाथ बाबा, गुरुदेव.
बाळा, तू ह्यावेळी वनामध्ये काय करते आहेस? गुरुदेव, मी तुम्हासनीच हुडकत होते. मला तुम्हासनी भेटायचं होतं. चित्रा, तू ह्यावेळी आलीस, काही काम आहे का? वय, तुम्ही जो प्रसाद बनवला होता त्यात अक्काबाईने काहीतरी टाकलं होतं. मला हे तुम्हासनी सांगायचं होतं, पण अक्काबाईने मला इथं नाही येऊ दिलं. मला लय भीती वाटते गुरुदेव. चित्रा, शांत हो. तिथे जे काही घडलं आम्ही जाणतो सगळं. त्या समध्या लोकांनी काही होण्याआधी तुम्ही काहीतरी करा गुरुदेव, नाही तर ती समधी माणसं. चित्रा, कोणाला काहीही झालेलं नाही आणि काहीही होणार नाही. तुझ्या अक्काबाईने भंडाऱ्यात जे विघ्न आणलं होतं ते गुरुदेवांनी दूर केलं आहे. बरं झालं तुम्ही ते केलं. मला लई काळजी वाटत होती. नाथ चांगल्याच्या पाठीशी आहेत चित्रा, त्यामुळे काहीही अशुभ घडणार नाही. अक्काचा हात वाकडा झालाय, तिला लय त्रास होतोय, पण हे कशामुळे झालं? चित्रा, मनुष्य आपल्या आयुष्यामध्ये जी काही दुष्कृत्य करतो त्याचं योग्य ते फळ त्याला मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि तुझ्या अक्काबाईने तर आजवर अगणित दुष्कृत्य केली आहेत. नाथपंथ हा क्षमाशील आहे आणि तसं असल्यामुळेच आजवर तिच्या दुष्कृत्यांना आम्ही कुठलंही शासन केलं नाही. परंतु जेव्हा जीवसृष्टीच्या आणि लोककल्याणाच्या आड कोणी येतं तेव्हा मात्र आम्हाला कठोर व्हावंच लागतं. चित्रा, तू एक गोष्ट ध्यानात घे. तुझ्या अक्काबाईकडून खूप मोठं पापकर्म घडलं आहे, ज्यासाठी तिला परमेश्वराकडून शासन झालं आहे. परंतु आता त्याचा विचार करू नकोस. तू घरी जा, रात्र खूप झाली आहे. घरचे तुला शोधत असतील. आता जाते, पण बोलावं असं वाटलं तर परत येईन. शुभम भवतु. गुरुदेव, याचा अर्थ अक्काबाईला झालेल्या शिक्षेबद्दल संपूर्ण गावाला कळलं आहे. तिने भंडाऱ्यात काय विघ्न आणलं होतं हेही लोकांच्या ध्यानी येईल. त्यातून तरी अक्काबाईंनी योग्य तो बोध घ्यावा आणि तिची मती ठिकाणावर यावी. अक्काबाई, त्रास होतोय का तुला? अगं कसं झालं? तुझा हात तर वाकडा झालाय का? बया 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 बया, कसा साधा सरळ हात होता ग तुझा, एकदमच कसं काय वाकडं झाला? अक्का, आता तुझं कसं व्हायचं ग? पण हे झालंच कशामुळे? खंड्या, या गोष्टीचा विचार करण्यापरीस आता हे समजा कसं काय चांगलं करायचं याचा विचार कर. हे मिने, हे कशामुळे झालं हे कळल्या बगैर अक्काबाई उपाय कसं शोधू शकते का? हा, वय 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 वय, बरोबर आहे तुझं. अक्का, आपल्याला कसं कळणार ग का हे कुणी केलंय ते? हे सांगायला कशाला पाहिजे? मला ठाव आहे, त्या नाथांनीच माझ्या अक्काबाईचा हात वाकडा केलाय बघ. अरे पण हे समजा कशापायी केलं त्यांनी? अगं भंडाऱ्याच्या प्रसादामध्ये अक्काबाईने वाटण टाकलं ना, लय मोठे पाप केलं, त्याची शिक्षा आहे. बया, शेवटी नातच जिंकले म्हण की. वय तर भंडारा तर चांगलाच झाला आणि अक्काचं असं झालं बघ.
ए शान्या, तू माझा शिष्य आहेस का त्यांचा? लय चुरू चुरू बोलायला लागलायस ते. अगं बाई तुझाच आहे, पण मी खरं बोलतोय. अक्का तू तर लय मोठी आहेस ना व, आणि यो खंडू म्हणतोय का हे जे समजा झालंय त्या नातांमुळे झालंय. मग अक्का तू बरी कशी होणार ग? अक्काबाई काहीतरी उपाय सांग. अगं आम्ही करू, अगं तू सांगशील ते करू, तू सांग ना. वय अक्का तू माझा ऐक, मला तुझे असे हाल नाही बघवत ग. आपण त्या नाथबाबांकडे जाऊ. तू त्यांची माफी माग, म्हणजे ते तुझा हात लगेच सरळ करतील. आणि नाही मागितली तर? मग जलमभर हात तसाच राहील. ए ग बसा, माझा हात काय असाच वाकडा राहायचा नाही. तंत्रमंत्राच्या झटापटीत होत असते का कधी कधी. माझ्या दिव्य आईवर माझा लय विश्वास आहे, ती करल मला बरं. आणि नुसतं बरं करायची नाही, ज्या नाथाने माझा हात वाकडा केला का नाही त्यांचं उठणं बसणं अवघड करीन. माझी दिव्य आई म्हणजे अशी तशी दिव्य आई नाही, लय शक्ती आहे तिच्याकडं. ती मला नक्कीच बरं करीन. अक्काबाई अगं असं झालं ना तर मी पूर्ण गावात रेवड्या वाटीन बघ. अरे खंडू वाटावाच लागतील बघ तुला. आपल्या अक्काबाईचा हात वाकडा झालाय हे बघून त्या पंचाला आणि गावातल्या लोकांना उकळ्या फुटत असतील बघ. आणि गावातली समधी लोक आपल्यावर हसत असतील. आता एक नाही आणि दोन नाही, जेवढी केवढी ह्या अक्काबाईच्या विरोधात गेलेत का नाही तेवढ्या समद्यांचं कसं घुबाड करते का नाही ते आता बघशीलच तुम्ही. आई आई देवी आई, मनुष्याला त्याच्या सामान्य दृष्टीला जे दिसत नाही ते पाहून त्याचा कोणताही वाईट परिणाम त्यांच्यावर होऊ न देणं हे देखील एक कार्यच आहे.